विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं चॅलेंज काय मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. एक मेसेज टाइप करायचा खाली गुड मॉर्निंग म्हणून आणि टाइम 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 टाइप करायचं त्याच्यात, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही 5 वाजता बघताय व्हिडिओ, तर 5:00 AM ओके आणि गुड मॉर्निंग सर असा पहिला मेसेज टाइप करा. मला बघायचंय मला बघायचंय तुम्ही हा व्हिडिओ कधी बघितलाय आणि तुमचं नाव पण पाहिजे मला, ठीक आहे. आणि तुमची थोडीशी डिटेल्स द्या. कुठलं गाव वगैरे तुमचं ते पण सांगा. म्हणजे मला बघू दे, की जास्तीत जास्त मुलं कुठून हा व्हिडिओ फॉलो करतायत. तशी सुरुवात तर जबरदस्त झालेली आहे. सुरुवात तर जबरदस्त झालेलीच आहे. मी तुम्हाला सांगतो, YouTubeवर डेफिनिशन सीरीज कंप्लीट आहे. एक टॉपिक राहिलेला आहे. मला ते वेव्ह फ्रंट वगैरे त्याच्यानंतर त्या डेफिनेशन्स मला तुम्हाला द्यायच्या. स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट डेफिनेशन नाहीये त्याच्या, पण वेव्ह फ्रंटची डेफिनेशन आहे. इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन छोट्या-छोट्या डेफिनेशन्स आहेत. पटकन होऊन जाईल. डेफिनेशन झालेत आपले. डिस्टिंग्विशचा ऑलरेडी ऑलरेडी व्हिडिओ आहे. म्हणजे ऑल डेफिनेशन्स डन झालेले आहेत. ऑल डिस्टिंग्विश डन झालेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, फिजिकल केमिस्ट्री ऑलमोस्ट 4 टॉपिक होत आलेत आपले. सॉलिड स्टेट लाईव्ह अटेंड करताय ना रोजचं, लक्षात घ्या. तर सगळं क्लिअर होतंय आणि कॉन्फिडन्स पण वाढलाय मुलांचा. एक्स्ट्राऑर्डिनरी कॉन्फिडन्स वाढलाय. पण त्याच्याबरोबर आता नवीन सीरीज येते, लक्षात घ्या. कोणती सीरीज? तर मी तुम्हाला सांगतो पी-वाय-क्यू सीरीज. कुठल्या सब्जेक्टसाठी? फिजिक्ससाठी. मग सांगतो की किती काम लागतंय माझ्यासाठी हे. आहे ना, मी करतोय ना. पण तुमचा रिस्पॉन्स हवा आहे ना. मग सांगा, आज दुपारी लाईव्ह सेशन असणार आहे. मग तोपर्यंत अभ्यास मी काय केला पाहिजे सर? सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. आपली स्ट्रॅटेजी काय होतं, की वेळ वाया घालवू नका. जो वेळ मिळालाय त्याचा वापर अभ्यासासाठी करा. बरं, हा अभ्यास करत असताना मला हव्या आहेत शॉर्ट नोट्स आणि ते पण स्वतःच्या. होय, स्वतः अभ्यास करून नोट्स काढायचे आहेत. कुणाची ही पीडीएफ मागू नका किंवा YouTubeवर, Instaवर बघतो मी नोट्स विकायला सुद्धा आहेत. आणि विकून दुसऱ्याच्या नोट्स काय उपयोगाच्या आहेत? स्वतःच्या नोट्स तयार करा. शॉर्ट नोट्स तयार करा म्हणजे क्विक रिव्हिजनला पुढे सोपं जातंय. मी तुम्हाला सांगतो, फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना, एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करत असताना, त्या न्यूमेरिकलच्या बाजूला त्याची हिंट लिहून घ्या रे बाळांनो. हिंट हिंट लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला क्विक रिव्हिजन करायला बरं पडतं. अरे मी सारखं काय सांगायला लागलोय? सगळ्यात महत्वाचं आहे रिव्हिजन. की टू द सक्सेस म्हणूया आपण. की टू द सक्सेस कोण आहे? रिव्हिजन. मग टॉपर्स रिव्हिजन करतात ना, मग काय टेक्निक असतं त्यांच्या रिव्हिजन करायच्या? मी तुम्हाला सांगतो 1-4-7 म्हणजे इमिडिएटली त्या दिवशी तर अभ्यास करायचा. आफ्टर 4 डे, आफ्टर 7 डेज. दुसरी गोष्ट I-1-1-1 टेक्निक पण आहे बरं का. ह्याला आय लिहितो बरं का मी तात्पुरता. I-1-1-1. अरे एवढं रिव्हिजन केलं तर जगातली कुठलीही एक्झाम अवघड नाही. UPSC काय घेऊन बसलाय? इमिडिएटली रिव्हिजन करायची. सेम डे म्हणजे तुम्ही क्लासवरून, कोचिंगवरून, कॉलेजवरून घरी गेला, की इमिडिएटली तुम्ही रिव्हिजन करायची, लक्षात घ्या. आफ्टर 1 डे, आफ्टर 1 वीक, आफ्टर 1 मंथ. अरे डायरी मेंटेन करा रे. होत नाहीये तुमच्याकडून. बघितलं मी किती सांगून बघितलं. करत नाहीये तुम्ही. डायरी का? तारखेला लिहायचं आपल्याला काय रिवाईज करायचं ते. होय, त्या तारखेला लिहायचं, की तुम्हाला काय रिवाईज करायचं आहे ते. मी दाखवू का तुम्हाला क्विक रिव्हिजन करून? मी दाखवलेलं पण आहे अगोदर तुम्हाला, परत दाखवतो, लक्षात घ्या. मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतोय. बघा, मी असं लिहितोय, की A इक्वल्स टू ई. झालंय आपलं एकदा अगोदर. चला रिव्हिजनच म्हणूया आपण. A इक्वल्स टू सी. अल्जेब्रिक सम ऑफ करंट इक्वल्स टू 0. दुसऱ्या नंबरला आहे ते, लक्षात घ्या. लॅम्बडा मॅक्स तिसऱ्या नंबरला आहे. चौथ्या नंबरला इटा आर व्ही आहे. 5व्या नंबरला ए इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट. मला कॉमेंट याचे पण हवे आहेत. ओके, नेक्स्ट कॉमेंट करा चला. मगाचं कॉमेंट केलं ना तुम्ही, कुठल्या मिनिटाला हा व्हिडिओ बघताय, कधी बघताय ते पण मला कळालं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे फोर्स साईड फॉर्म, मी हे सगळे स्टेटमेंट देतोय. कुठला फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो 6व्या नंबरला मी असं देतोय बरं का. इथं मी ए लिहितोय, इथं मी बी लिहितोय, इथं मी सी लिहितोय आणि असे एरो काढतोय. कोणता लॉ आहे ते मला सांगा. कोणता लॉ आहे ते मला सांगा. अजून माझ्याकडे इतके फॉर्म्युले आहेत की काय सांगायचं तुम्हाला, लक्षात घ्या. काय सांगायचं? ओके. प्रेशर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. कोणता लॉ आहे? कोणता लॉ आहे? त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, अरे भरपूर 25 लॉ आहेत. सांगतो. फ्रिक्वेन्सी इज प्रपोर्शनल टू 1 अपॉन रूट मी तुम्हाला सांगतो. एक फॉर्म्युला आहे. N इक्वल्स टू 1/2 L अंडर रूट T बाय M. मग इथं M येईल.
रूट टी येईल, यल येईल. मग हे सगळे जे आहेत, हे कुठले लॉ आहेत? ह्यांचे 10 लॉ फक्त देतो चला तुम्हाला. 10चं रिव्हिजन करून टाका. 10 मिनिटात 10ची रिव्हिजन होईल लक्षात घ्या. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन आहे. किर्चॉफ्स करंट लॉ आहे. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. स्टोक्स लॉ आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. झेरॉक लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, पास्कल्स लॉ, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लेंथ आणि सांगितलं मीच तुम्हाला, पण त्याच्या अगोदरचे प्रामाणिक मुलं आहेत. त्यांनी नक्की कॉमेंट केलं असणार आहे. मला खात्री आहे लक्षात घ्या. मला खात्री आहे, गॅरंटी आहे, तुमच्यावर एक विश्वास आहे. बरं हे सगळं झालं, पण रोजचं शेड्यूल तर विसरत नाही ना तुम्हाला बाळांनो. मी तुम्हाला कालच बोललो होतो, की 4 मार्कासाठी ओके, आज डीपीपी आहे का चेक करा रे. कारण लॉजिक सोप्पा टॉपिक आहे. वन शॉट पण होऊ शकतो लक्षात घ्या. पण डीपीपी असेल तर आज सॉल्व्ह करा. 2 प्रश्न सीईटीला येतात रे बाळांनो. आणि सोल्युशनची पण डीपीपी आहे का व्हिडिओ आहे मला सांगा बघू टाइप करून लक्षात घ्या. म्हणजे हे आपल्या ना पेड कोर्सेस मधले व्हिडिओ आहेत. पण थांबा ना, मी सोल्युशन दिलंय की तुम्हाला परफेक्ट सगळं. ओके, लॉजिकचे व्हिडिओ तुम्हाला इक्वेशन एक्सपोर्ट पण फ्री मिळतील. तुम्ही हे शेड्यूल फॉलो करा ना. मला माहिती आहे की अभ्यासू मुलांची संख्या सध्या कमी आहे. होय. जागी झालेली फार थोडी मुलं आहेत. मग हीच तर मोठी अपॉर्च्युनिटी आहे ना. बिगेस्ट अपॉर्च्युनिटी डिसेंबर अटेम्प्ट. डिसेंबर अटेम्प्ट म्हणजे ही बिगेस्ट अपॉर्च्युनिटी. याच्यावर मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणार लक्षात घ्या. की टायटल काय असणार त्याचं की डिसेंबर अटेम्प्ट बिगेस्ट अपॉर्च्युनिटी. मिस करू नका. डोंट मिस इट. म्हणजे काय माहितीये का? बाकीच्या मुलांनी अजून अभ्यासाला सुरुवात नाही केली. खूप पेंडिंग आहे सिलेबस सगळ्यांचा आणि तुमचं 90 दिवसात होणार आहे. सीईटीची एक्झाम देणार आहेत. जेई पण द्याल नंतर लक्षात घ्या, पण सीईटी पहिल्यांदा फोकस ठेवा. बरेच जण काय करतायत, की जेईच्या क्लासेसमध्ये जेई करतायत. नाही होत. व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या, पण होत नाहीये. मग वेळीच जे सीईटीकडे शिफ्ट होतात ना, त्यांचा रिझल्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी लागलेला आहे. लागतोय, दरवर्षी लागतोय. यावर्षी पण लागलाय. 2020 पासून आम्हाला ऑनलाईनचे रिझल्ट मिळतायत. 7 वर्ष आम्ही हे प्रोव्हाईड करतोय. आणि बघा, तुम्ही कोर्स परचेस केलाच पाहिजे असं कुठं काय बोलतोय मी. हे तर करा ना. हे तर YouTubeवर दिलंय ना आपण. मी सांगतो पहिला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, चॅनलला सबस्क्राईब केलंय का नाही? हां. नसेल केलं तर पहिल्यांदा करा लक्षात घ्या. हां, सध्या आपलं अंडर रेटेड चॅनल आहे. व्ह्यूज थोडेसे कमी आहेत. अरे कमी आहेत, भरपूर आहेत लक्षात घ्या. भरपूर आहेत. आणि मी थांबणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो हे दोन्ही आकडे तुम्हाला सारखे चेंज वाढलेलेच दिसणार आहेत. 3,800 व्हिडिओ आहेत. 2,30,000 सबस्क्रायबर आहेत. हे वाढणार आहे, हे वाढणार आहे. का? तुमचा सपोर्ट आहे त्याच्यामुळं. तुमचा सपोर्ट आहे. पण एक काम पण काय करा, की जास्तीत जास्त मुलांबरोबर ह्या गोष्टी शेअर करा. मी तुम्हाला सांगतो प्लेलिस्टमध्ये लॉची प्लेलिस्ट लक्षात घ्या. लॉ हे 10 व्हिडिओ आहेत. कंप्लीट करा. अभ्यासाला सुरुवात करा रे. उशीर करू नका. मग चला स्क्रीनशॉट वाटल्यास काढून घ्या. कमेंट केलं ना? नक्की केलं असेल. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. धन्यवाद.